मित्रांनो, काल बिग बॉस मराठीच्या घरातून आयुष संजीव आणि करण सोनावणे या दोघांचं डबल इव्हिक्शन झालं. बिग बॉसच्या घरामध्ये कुठलाही गेम नाही, कमी वोटिंग आणि आजारपण यामुळे आयुष संजीव हा बिग बॉसच्या घराबाहेर गेला. मात्र करण सोनावणे याचं इव्हिक्शन हे सगळ्यांनाच धक्कादायक वाटलं. करण सोनावणे घराबाहेर पडल्यानंतर त्याने मोठा खुलासा केला आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं म्हणत करणने त्याच्या फॅन्सला कोड्यात टाकला आहे. भाऊचा धक्का संपल्यानंतर करणने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत म्हटलं, भाऊचा अंतिम धक्का संपला. बिग बॉस मराठीचा प्रवास इथेच संपला. यंदा ट्रॉफी ठाण्यात येत नाही, तोपर्यंत आपण सर्वजण मॅजिकवर विश्वास ठेवूया. तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंबासाठी सर्वांचे मनापासून आभार. ही स्टोरी पोस्ट केल्यानंतर करणने काही वेळानंतर आणखी एक स्टोरी पोस्ट करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आता याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न त्याच्या फॅन्सला पडला आहे. करण पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये जाणार की अजून काही वेगळा ट्विस्ट येणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला करणच्या या स्टोरीवरनं? करण पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये जाणार की अजून काय होणार हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर करण सोनावणेला पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात पाहायला तुम्हाला आवडेल का? याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.